नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण घराच्या आतमध्ये असे झाडं लावतो, हे बघू शकता असे इंडोर प्लांट्स लावतो. याने मित्रांनो डासं, झुरळ किंवा बाकी इन्सेक्ट्स जसे मुंग्या वगैरे काही आपल्या घरात अट्रॅक्ट होतात का? म्हणजे किडे कीटक आपल्या घरामध्ये वाढतात का आणि झाडं त्यांना प्रमोट करतात का? आजच्या व्हिडिओमध्ये मी ते डिटेलमध्ये सांगणार आहे. आता मित्रांनो मी सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो ते आहे की आपले जे डास आहे मित्रांनो, डास अट्रॅक्ट होतात का झाडांमुळे? हे जे इंडोर प्लांट्स आपण घराच्या आतमध्ये लावतो यानी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, डायरेक्टली तसं कधीच कोणत्याही झाडामुळे जे म्हणू शकता झुरळ असतात, मुंग्या असतात किंवा डासं असतात किंवा बाकी पेस्ट आणि फंगस जे असते मित्रांनो, झाडामुळे डायरेक्ट आपल्या घरात कधी येत नाही. पण समजा मित्रांनो प्रॉपर केअर नाही घेतल्या गेल्यास तर किडे पण तुमच्या घरात होऊ शकतात. तर आता इन शॉर्ट मित्रांनो, त्याचं सगळ्यात पहिलं प्रश्नाचं उत्तर आहे की किडे कीटक किंवा डासं वगैरे, मुंग्या, अजून हे सगळे जे बाकीचे कॉकरोच वगैरे असतात मित्रांनो, ते वाढवतात का जे इंडोर प्लांट्स आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही वाढवत. तुम्ही बिंदास तुमच्या घरात झाडं लावू शकता. खूप इंडोर प्लांट्स खूप चांगले असतात, एअर प्युरिफाईंगचं काम करतात. बेन्झीन अजून फॉर्मॅल्डिहाइडसारखे जे हार्मफुल गॅसेस असतात मित्रांनो, त्याला हे जे आपले इंडोर एअर प्युरिफाईंग प्लांट्स असतात ते ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला एक फ्रेश हवा देतात. तर मित्रांनो तुम्हाला हे जे इंडोर झाडं असतात हे नक्की लावायला पाहिजे. हा आता पहिला पॉईंट झाला. म्हणजे मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊन दिलं की झाडांनी तसं कधी पण जे किडे कीटक आपले झुरळ किंवा डासं तसे नाही होत. आता आपण पाहू की केव्हा होऊ शकतात मित्रांनो. म्हणजे आता काही चुका आहे जे जे समजा तुम्ही केले मित्रांनो, तर तुमच्या याच्यात मित्रांनो किडे येणं, मुंग्या येणं, कॉकरोच, अजून मित्रांनो डासं, हे पण खूप जास्त त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर आता मी जे समोर तुम्हाला मी हे सांगणार आहे केअर टिप्स, ते तुम्हाला नक्की त्याची काळजी घ्यायची आहे, जेणे की मित्रांनो तुमच्या घरात जे झाडं आहे ते चांगले राहतील. अजून मग काही किडे कीटक पण नाही होणार. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो प्लेटचा. जसं हे प्लेट पाहू शकता तुम्ही, ही पाण्याने भरलेली आहे. तर जसंच आपण झाडाखाली असं प्लेट्स ठेवतो मित्रांनो प्रोटेक्ट करण्यासाठी, काही खाली असं आपण समजा लाकडीचं किंवा आपले टाईल्सवर मित्रांनो पाणी नाही सांडलं पाहिजे म्हणून आपण झाडाखाली हे प्लेट्स ठेवतो. तर सगळ्यात पहिलं तर कारण आहे मित्रांनो हा प्लेट्सचा. समजा ही प्लेट अशी राहिली आणि याच्यात मित्रांनो असं पाणी जमा आहे, तर मित्रांनो हे डासांना इन्व्हाइट करेल, याच्यात डासं होतील मित्रांनो आणि ते आपल्यासाठी खराब राहील. तर मित्रांनो जेव्हा पण झाडांना तुम्ही चांगले पाणी टाकल्यानंतर हे जे प्लेटचं पाणी असते हे तुम्हाला नक्की हटवून टाकायचं आहे, रिमूव्ह करून टाकायचं आहे. जसं हे जे बाजूचं झाड आहे तुम्ही पाहू शकता फुल ड्राय करून ठेवलेलं आहे. तर अशी प्लेट नाही ठेवायची मित्रांनो, अशी चांगल्याने क्लीन करूनच प्लेट तुम्हाला ठेवायची आहे. अजून दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, याचे जे ड्रेनेज होल्स असतात, आपले जे कुंड्या असतात जे आपण घराच्या आतमध्ये लावतो, त्याचे ड्रेनेज होल चांगल्याने चेक करायचे, चांगल्याने शार्प करून म्हणजे त्यांना साफ करून ठेवायचं. त्याच्यात माती वगैरे अडकलेली नाही पाहिजे, जेणे की किडे वगैरे नाही होतील. तर तो पण एक पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे. जे ड्रेनेज होल म्हणजे आपण छिद्र बनवतो पाणी निघायला, ते स्वच्छ असले पाहिजे. अजून जसं हे पहिलं सांगितलं, पाणी नाही जमा पाहिजे. मग पुढचा आहे मित्रांनो की जो तिसरा पॉईंट आहे तो आहे की मित्रांनो काही कचरा नसला पाहिजे. जसं पाहू शकता हे झाडामध्ये असा कचरा आहे, तर हा कचरा नसला पाहिजे. हा काय आहे, हा कोणाला अट्रॅक्ट करेल मित्रांनो, हा फंगसला अट्रॅक्ट करू शकतो. किंवा मित्रांनो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे मुंग्या असतात, जे ॲन्ट्स आहे मित्रांनो, मुंग्यांना हा खूप अट्रॅक्ट करतो जो असा आपण कचरा टाकून ठेवतो. तर मित्रांनो एक काळजी नक्की घ्यायची आहे की झाडाला तुम्ही असं नाही ठेवायचं आहे. जसं असं पाहू शकता तुम्ही साफ बिलकुल याची क्लीन पाहू शकता माती, अशी क्लीन माती ठेवायची आहे मित्रांनो. असा कचरा तुम्हाला नाही ठेवायचा झाडामध्ये. समजा मित्रांनो असंच नाही, जसं हे पेन्सिलचं पाहू शकता तुम्ही, समजा ह्याचे वाळलेले पानच असो झाडाचं, म्हणजे हा समजा झाड आहे, याचे वाळलेले पानच आहे कुंडीत, तरी पण ते वाळलेले लीव्स जे आहे, ड्राय लीव्स, ते पण मित्रांनो नाही ठेवायचे. त्यांनी खूप जास्त मुंग्या होतात झाडात. तर ते ड्राय लीव्स पण मित्रांनो तुम्हाला कुंडीपासून हटवून ठेवून द्यायचे आहे. पुढचं आहे मित्रांनो ओव्हर वॉटरिंग तुम्हाला अजिबात नाही करायचं आहे झाडाला, म्हणजे खूप अति जास्त पाणी नाही टाकायचं आहे. त्याने मित्रांनो फंगसचा प्रॉब्लेम होते आणि तुमच्या झाडाला फंगस वगैरे खूप जास्त होऊ शकते आणि किडे कीटक पण खूप लागतात. तर एक काळजी ती घ्यायची आहे की जास्त पाणी इंडोर प्लांट्स म्हणजे जे घराच्या आतमध्ये झाडं लावतो त्यांना नाही टाकायचं आहे. प्रॉपर व्हेंटिलेशन असेल तर मित्रांनो कॉकरोच वगैरे हे काही नाही होणार आणि स्वच्छ ठेवाल घर तर मग कोणतेच किडे नाही होतील. आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे आणि मित्रांनो सनलाईट असली पाहिजे. एकदम खूप जास्त सूर्यप्रकाश म्हणजे उजेड नाही येत असेल घरात, तुमच्या सनलाईट नाही येत आहे, पण तरी मित्रांनो एक थोडीशी तरी सनलाईट तुमच्या घरात असली पाहिजे. आणि असं तुमच्याकडे गेट्स किंवा असे विंडोज असले पाहिजे मित्रांनो, जेणे की तुमचे जे रूम आहे त्याचं व्हेंटिलेशन होऊ शकेल. तर जो शेवटचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो मित्रांनो व्हेंटिलेशन आहे आणि सनलाईटचा पॉईंट आहे. हे दोन फॉलो कराल तर मग तसेच तुमच्या ह्याच्यात किडे नाही होणार. तर अशा प्रकारे मी मित्रांनो जो आपला व्हिडिओचा आजचा प्रश्न होता त्याचं मी उत्तर दिलं. अजून मग मित्रांनो तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, काय केअर टिप्स घ्यायचे आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले.
तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, आता इथे स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येऊन जाईल थोड्या वेळात, तर इथे क्लिक करून ती जी खताची प्लेलिस्ट आहे ती नक्की पाहाल. आणि मित्रांनो, इथे माझं दुसरं एक चॅनल आहे, त्याचं लोगो येऊन जाईल, वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने चॅनल आहे ते. त्याच्यावर मी आधीच झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवले आहेत, तर ते पण चॅनल नक्की पाहाल. आणि मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.